नमस्कार मंडळी. दिवसाची सुरुवात छान झाली, फ्रेश झाले, देवपूजा केली. त्यानंतर इथे चहा बटर खाल्लं. तर दोघी मुली झोपल्या होत्या, तोपर्यंत मला काम आवरायचं होतं. तर पटपट असे कपडे वॉश करून घेतले, कारण की ना मग एकदा राहिले ना कपडे खूप कंटाळा येतो आणि मग बाकीची कामं पण आहे ना होत नाही आणि जे मेन काम करायचं आहे ना ते सुद्धा होत नाही. मग आधी म्हटलं कपडे धुवून घ्यावी, तर पटापट अशी कपडे धुवून घेतली. तर बाकीची पण कामं माझे ऑलमोस्ट म्हणजे भांडी वगैरे घासून झालेले, पण फरशी त्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा होता. तर आज संडे असल्यामुळे मग काय आम्ही नॉनव्हेज जास्त बनवत नाही. कधीतरी आमचं महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा दोनदा आम्ही नॉनव्हेज करत असतो. तर त्यानंतर मग इथे कपडे वगैरे पिळून वाळत घातले छान आणि त्यानंतर मग आहे ना वाळत घातल्यानंतर आहे ना लगेचच डाळ भाताचा कुकर लावायचा होता. इथे तिखट डाळ बनवायची होती, काहीतरी भाजी बनवायची होती. तर मिस्टर भाजीला घेऊन आले होते गवार आणि ढोबळी मिरची, अजून बरंच काय काय होतं. तर मला गवारच म्हणलं शॉर्टकटमध्ये बनवून होईल कुकरमध्ये. मग आधी कुकर लावून घेतला. तर मुली त्यांना आंघोळ्या वगैरे घालून त्या झोपल्या होत्या दोघी पण, कारण की आमच्याकडे लाईट नसल्यामुळे ना 2-3 दिवस खूप प्रॉब्लेम येतात ते. त्यानंतर मग पाणी वगैरे आलेलं रात्री, मग ते सुद्धा भरून घेतलेलं मी. त्यामुळे सकाळी काही उठायचं जास्त टेन्शन नव्हतं. तर इथे बेकरीमधून बटर आणि केक वगैरे घेऊन आले होते मिस्टर. तिच्या कानातून आहे ना रक्त येत होतं आंघोळ घातल्यानंतर, मग ते थोडं तिला औषधं वगैरे लावलं. तर इथे स्वयंपाकसुद्धा रेडी होता पूर्ण. त्यानंतर बघा इथं आम्हाला दीदीला असं काहीतरी जेवण केलं आणि त्यानंतर कपडे वाळू घातलेले ते घडी घातले. तर आमच्या डुग्गूसोबत असा गेला माझा आजचा दिवस. बाय.